नमस्कार, श्री स्वामी समर्थ. वास्तु समाधानमध्ये आपले स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो वास्तुशास्त्र हा विषय समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ही पहिली पायरी आहे वास्तुज्ञानाची. तर ते काय आहे? तर ते आहे दिशा आणि उपदिशा. जसे इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये ABCD किंवा अ ब क ड या मूलभूत अक्षरांच्या ज्ञानाशिवाय आपण काहीही वाचू किंवा लिहू शकत नाही. तसेच वास्तुशास्त्र हा विषय समजून घेण्यासाठी दिशा आणि उपदिशांचे ज्ञान असणे खूपच महत्त्वाचे असते. वास्तुशास्त्र हे दिशांचे शास्त्र आहे. त्यामुळे तुम्हाला कळलेच असेल की वास्तुशास्त्रामध्ये दिशा किती महत्त्वाच्या आहेत. चला तर मग पहिले बघूयात की वास्तुशास्त्रामध्ये किती दिशा असतात. वास्तुशास्त्रामध्ये एकूण 8 दिशा आहेत. त्यामधल्या 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत. तर प्रथम आपण जाणून घेऊयात की मुख्य दिशा कोणकोणत्या आहेत. मुख्य दिशा आहे नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशा, ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा, साऊथ म्हणजेच दक्षिण आणि वेस्ट म्हणजेच पश्चिम. जर आपण मॅग्नेटिक कंपास म्हणजे चुंबकीय होकायंत्रावर जर उत्तर दिशेला 0 पकडले तर पूर्व 90 अंश डिग्री असेल, दक्षिण 180 अंश डिग्री आणि पश्चिम दिशा ही 270 अंश डिग्री. आता आपण उपदिशांविषयी माहिती घेऊयात. प्रथम आपण जाणून घेऊयात की उपदिशा काय आहेत. कोणत्याही 2 मुख्य दिशांमधील दिशेला उपदिशा म्हटले जाते. जसे की उत्तर आणि पूर्वेमधील उपदिशा आहे ईशान्य दिशा, पूर्व आणि दक्षिणेकडील दिशा आग्नेय दिशा आहे, दक्षिण आणि पश्चिमेमधील दिशा ही नैऋत्य दिशा आहे आणि पश्चिम आणि उत्तरेमधील दिशा आहे वायव्य दिशा. पूर्वोत्तरला ईशान्य कोण असेही म्हणतात, दक्षिण पूर्वला अग्निकोण असेही म्हटले जाते, दक्षिण पश्चिमेला नैऋत्य कोण असे म्हटले जाते आणि वायव्येस वायुकोण असेही म्हटले जाते. तर याप्रमाणे 8ही दिशांना 45-45 अंशावर गुणले आहे. दिशा आणि उपदिशा हा विषय खूप मोठा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रातील 8 दिशा कोणत्या आहेत हे बघितले. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या प्रत्येक दिशांची वैशिष्ट्ये काय आहेत. प्रत्येक दिशेची आपण सखोल माहिती घेणार आहोत. कोणत्याही प्रश्नासाठी किंवा समस्येसाठी दिलेल्या ईमेल ID वरती पाठवा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे इतरांनाही या माहितीचा फायदा होईल. आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. वास्तु समाधान. हॅपी लिव्हिंग.